नमस्कार मंडळी. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास फायदेशीर ठरू शकतात. पण त्यांचा चुकीचा किंवा अतिवापर काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण अशाच 20 सामान्य पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ सामान्य माहितीसाठी आहे. तुम्हाला कोणताही आजार, ॲलर्जी किंवा औषधे सुरू असतील तर वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं, मीठ. मीठ शरीरासाठी आवश्यक आहे, पण जास्ती प्रमाणात घेतल्यास काही लोकांमध्ये रक्तदाब वाढण्याचा धोका वाढू शकतो. शक्यतो मीठ कमी प्रमाणात वापरा आणि तयार पदार्थांमधील लपलेलं मीठही लक्षात घ्या. दुसरं, साखर. साखर. अतिसाखरेचं सेवन केल्याने वजन वाढणे, दातांचं नुकसान आणि दीर्घकाळात मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. तिसरं, तेल. तेल आवश्यक असलं तरी वारंवार तळलेले पदार्थ किंवा एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरणे टाळा. यामुळे अन्नाची गुणवत्ता कमी होऊ शकते. चौथं, मध. एका वर्षाखाली बाळांना मध देऊ नये. तसेच मधाला खूप गरम करून वापरण्याऐवजी सामान्य तापमानात वापरणे अधिक योग्य मानले जाते. पाचवं, हळद. हळदीचे अनेक गुणधर्म आहेत, पण पूरक गोळ्या किंवा खूप जास्ती प्रमाणात सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या, कारण काही लोकांमध्ये त्याचा परिणाम वेगळा असू शकतो. सहावं, लसूण. लसूण चवीसाठी आणि आहाराचा भाग म्हणून चांगला असतो, मात्र जास्ती प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना पोटात जळजळ किंवा अपचनास त्रास होऊ शकतो. सातवं, आलं. आलं अनेक पदार्थांमध्ये वापरलं जातं, पण अतिसेवन काही लोकांमध्ये ॲसिडिटी किंवा पोटाचा त्रास वाढू शकतो. आठवं, तिखट. जास्ती तिखट खाल्ल्याने संवेदनशील पोट असलेल्या लोकांना जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे प्रमाणातच वापरणे चांगले. नववं, चहा. दिवसभरात खूप वेळा गोड किंवा कडक चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी चांगली नाही. विशेषतः उशिरा घेतलेला चहा काही लोकांच्या झोपेवर परिणाम करू शकतो. 10वं, कॉफी. मर्यादित प्रमाणात कॉफी ठीक असते, पण जास्ती कॉफीमुळे काही लोकांना धडधड, अस्वस्थता किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो. 11वं, तूप. तूप चवदार आणि पौष्टिक असू शकते, पण त्यात चरबीचे प्रमाण जास्ती असते. त्यामुळे अतिसेवन टाळा आणि आपल्या आहारानुसार प्रमाण ठेवा. 12वं, लोणची. लोणच्यात मीठ आणि तेलाचं प्रमाण जास्ती असू शकते. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा थोड्या प्रमाणात खाणे योग्य. 13, पापड. तळलेले किंवा जास्ती प्रमाणात पापड खाण्याची सवय टाळा. त्याऐवजी पापड भाजून खाणे चांगला पर्याय ठरू शकतो. 14, बेकिंग सोडा. बेकिंग सोडा फक्त रेसिपीनुसार आवश्यक तेवढाच वापरा. जास्ती प्रमाणात वापरल्यास पदार्थाची चव आणि गुणवत्ता दोनही बदलू शकतात. 15, व्हिनेगर. व्हिनेगरचा वापर नेहमी प्रमाणात करा. तो थेट जास्ती प्रमाणात पिणे योग्य नाही. 16, लिंबू. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, पण अतिप्रमाणात आम्लयुक्त पदार्थ काही लोकांमध्ये दातांच्या एनामेलवर किंवा ॲसिडिटीवर परिणाम करू शकतात. 17, दालचिनी. दालचिनीचा वापर मसाल्याप्रमाणे कमी प्रमाणात करा. पूरक म्हणून जास्ती प्रमाणात घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 18, लवंग. लवंग चव आणि सुगंधासाठी वापरली जाते, मात्र तिचे अतिसेवन काही लोकांसाठी योग्य नसू शकते. 19, प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न ठेवणे. सर्व प्लास्टिकचे डबे गरम आणण्यासाठी योग्य नसतात. गरम अन्न ठेवण्यासाठी मायक्रोवेव्ह सेफ किंवा उष्णतेसाठी योग्य डबे वापरा. 20, उरलेलं अन्न. उरलेलं अन्न जास्ती वेळ खोलीच्या तापमानावर ठेवू नका. शक्य तितक्याच लवकर फ्रीजमध्ये ठेवा आणि पुन्हा गरम करताना नीट गरम करूनच खा. मंडळी, लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ स्वतःहून वाईट नसतो. योग्य प्रमाण, योग्य साठवण आणि योग्य पद्धतीने वापर हेच चांगल्या आरोग्याचे महत्त्वाचे नियम आहेत.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अस्सल मराठी रसोई चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.